आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी बाहेर जाताना त्यांची थोडी धडपड होते आणि ते एकमेकांच्या पडणारच असतात तेव्हा ऋषिकेश जानकीला पकडतो आणि ऐश्वर्या शरयूजवळ उभी असते तेव्हा तिला म्हणते, तेल जरा कमी वापरत जा, तेल खूप टाकलं तर आग लागते बरं. तेव्हा शरयूला असं वाटतं की हिने तिलाच म्हटलं आणि ऐश्वर्याने खरोखर तिलाच म्हटलेलं असतं. शरयू लगेच तिच्या आईकडे जाते आणि म्हणते, बघ ना आई, माझ्या नवऱ्याने मला सोडून गेला आणि माझ्या पोटी मूलबाळ पण नाही आणि नंतर असं वाटलं माहेरचा आधार घ्यावा, पण इथे पण कुणीच मला इज्जत देत नाहीये. बघ ना, माझ्यासोबत सगळे असेच वागतात. तेव्हा तिची आई म्हणत असते, काय झालं बाळा, मला सांग ना तू. तेव्हा शरयू म्हणत असते, अगं ती जानकी आणि ऋषिकेश बाहेर जात होते तेव्हा मी तिथे उभी होते, तर ऐश्वर्या मला काय म्हणाली माहिती का, तेल जरा कमी वापरत जा, उगाच आग लागते. आणि मी का आग लावायचा प्रयत्न करते का यांच्यामध्ये? अगं मला माझे प्रॉब्लेम्स कमी आहेत का की यांच्यामध्ये मी डोकं घालायचं? सुमित्राताई म्हणत असतात, शरयू तू टेन्शन घेऊ नको, ही तुझी आई जोपर्यंत तुझ्यासोबत आहे बाकीच्या कुणाची तुला गरज वाटणार नाही. ती म्हणत असते, अगं बघ ना, नानांना पण मला माझी अडचण झाली होती म्हणून नानांनी ऐन वेळेला शेवटच्या क्षणाला सगळी प्रॉपर्टी जानकीच्या नावावर करून टाकली, म्हणजे जानकी आता कुणाच्या हातात देणारच नाही. इकडे ऐश्वर्या आणि जानकी बाहेर जात असतात तेव्हा जानकी ऐश्वर्याला सांगते, अगं त्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा आहे, रस्त्यासाठी तुझ्या बाबांची मदत हवी आहे. ऐश्वर्या म्हणत असते, अगं पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नको, ते नाही करणार मदत. ती म्हणत असते, अगं त्यांच्याकडून फक्त लेखी लिहून घ्यायचं आहे की शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर आपल्या सगळ्यांच्याच फायद्यासाठी तिथे रस्ता होणं गरजेचं आहे. ती म्हणत असते, हो, स्टॅम्प पेपरवर लेखी लिहून घ्यायचं असेल तर ते देतील सही, पण जास्त विश्वास त्यांच्यावर ठेवू नका, एवढंच माझं सांगणं आहे. आणि इकडे सौमित्रा आणि शरयूचं बोलणं सुरूच असतं तेव्हा शरयू खूप रडत असते आणि म्हणते, बघ ना आई, माझा नवरा जर मला सोडून गेला नसता तर मला कुणाच्या आधाराची गरजच वाटली नसती. इकडे ऋषिकेश आणि जानकी त्या शेतकऱ्यांना समजावत असतात आणि जानकी ऋषिकेशला एकही निर्णय विचारत नाहीये, सगळे निर्णय स्वतः घेते. इकडे ऋषिकेशला पण थोडं ऑकवर्ड फील होतं आणि त्याला असं वाटतंय की जानकी कोणत्या प्रॉब्लेम्समध्ये अडकायला नको. ते शेतकरी जानकीचं खूप भरभरून कौतुक करत असतात आणि म्हणतात, जानकीताई तुम्ही आमच्या सोबत आहे म्हणून आम्हाला कसलीही चिंता नाहीये. आणि ऋषिकेश गप्पच असतो, तो काहीच बोलत नाहीये. तेव्हा तो एक शेतकरी म्हणतो की तुम्ही जर आमचा तो रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर आम्ही तुमचा उदो पूर्ण गावभर करूया. पण ऋषिकेशला थोडं असं अपसेट व्हायला होतं आणि तो म्हणतो, जानकी तू मला काहीच विचारत नाहीये, याचं मला वाईट वाटत नाहीये, तुझं सगळेजण कौतुक करतात यात मला पण आनंदच आहे. नंतर इकडे शरयू सुमित्रा गप्पा मारत असतात तेव्हा तिथे अवंतिका येते आणि अवंतिका म्हणत असते, आई थोडंसं खाऊन घ्या ना. ती आई म्हणत असते, नाही, मला नाही खायचंय काही, तुम्ही माझ्या मुलीसोबत व्यवस्थित वागत नाही आहे, तिघीं मिळून तिच्या मागे लागला आहात. जोपर्यंत तिचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी अन्नपाण्याचा त्याग करत आहे आणि उपोषणाला बसत आहे. अवंतिका खूप चिडते, आई असं नका करू, शरयूताई कशा वागतात तुम्हाला दिसत नाहीये का? आणि शरयू म्हणत असते, नंतर अवंतिका रागाने तिथून निघून जाते. शरयू म्हणते, आई हे असंच नाटक ना, आता आपल्याला पैसे मिळेपर्यंत करायचं आहे, त्यामुळे आता मी तुला काहीतरी खायला घेऊन येते, सगळ्यांसमोर काही खात नाही असं दाखवायचं आणि नंतर मी तुला काहीतरी आणून देत जाईन खायला. नंतर ते बसलेले असतात तेव्हा शेतकऱ्यातला एक शेतकरी समोर येतो आणि म्हणतो, ताई मला थोडी पैशाची मदत हवी होती, मला एक ट्रॅक्टर पण घ्यायचं आहे आणि माझ्या मुलीचं लग्न पण करायचं आहे. जानकी म्हणते, अरे वा, ही निर्णय तर छानच आहे, तुम्ही ट्रॅक्टर घेताय, मुलीचं लग्न करताय, बरं, माझ्याकडून जी मदत होईल ती पैशाची मदत करायला मी तुम्हाला तयार आहे. नंतर एक शेतकरी म्हणत असतो, पण हे असं का, त्यांनाच मदत का, आम्हाला सगळ्यांना थोडी मदतीची गरजच आहे तुमच्या. जानकी म्हणत असते, हो, सगळ्यांना थोडीफार मदत आपण करूयात. तेव्हा ते शेतकरी म्हणत असतात, तुम्ही दोघं आमच्या पाठीमागे आहात म्हणून या बाजार समितीचं
हालचाल होत नाही आहे आणि सगळे मालाला भाव वगैरे सगळं व्यवस्थितच भेटणार आहे इथून पुढे, कारण जानकीताई सोबत असल्यावर कसलीही चिंता नाही आहे. अवंतिका नंतर जानकीला कॉल करते आणि म्हणते, बघा ना जानकीताई, शरयूताईने आईला भडकवून दिलंय आणि आई काही खात पण नाही आहे, अन्नपाण्याचा त्याग केलाय त्यांनी. नंतर जानकी म्हणत असते, अगं मी या बाजार समितीच्या कामामध्ये खूप बिझी आहे, मी लवकरच इकडचं आवरून घरी येते तेव्हा बघूया. आई माझं पण काही ऐकत नाहीये, तुम्ही दोघी बघा ना काय होईल ते. नंतर ऐश्वर्या अवंतिकाला भेटत असते आणि ती सांगते, बघा ना ताई, मला माहिती होतं शरयूताई एवढ्या चांगल्या वागताय त्याच्यामागे खूप मोठं काहीतरी रिझन आहे. ही आईला पैशासाठीच करायला सांगत आहे. नंतर इकडे शरयूला फोन लावतो तिचा मित्र, तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ मी पैसे वगैरे पूर्ण चोरून ठेवले आहे. इकडे जानकी आणि ऋषिकेश ते लॉकर उघडतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. जानकी म्हणते, अहो बघा ना, मी सगळी रक्कम या लॉकरमध्येच ठेवली होती आणि ही कुठे गेली असेल, कुणी चोरली असेल. तेव्हा ऋषिकेशला पण काही कळत नाही. आता सगळं जानकीवर येणार म्हणून ऋषिकेश पण खूप टेन्शनमध्ये आलेला आहे. इकडे ते शरयूच्या मित्राने तिला कॉल केलाय आणि तो तिला सांगतोय, हे बघ त्यांच्या लक्षात आलंय की पैसे आपणच घेतले आहे हे त्यांना कळायला नको आणि त्यांना खूप लवकर लक्षात आलंय की इथले पैसे कुठेतरी गेले आहेत आणि तिथे पोलीस पण येतात. तेव्हा तो शरयूला म्हणतो, आपल्याला इथून लवकरच निघायला हवं. शरयू म्हणत असते, नाही एवढी घाई करायला नको, बघूया काय होतं तर. इकडे ऋषिकेशने जानकीच्या वाट्याचा स्वतःवर घेतलंय आणि पोलिसांना पण सांगितलंय की ते पैसे मीच घेतले होते, मीच ठेवले होते, आता ते कुठे गेले आहेत मला माहिती नाही, पण तुम्ही मला अटक करू शकता. नंतर जानकी बाहेर येते, खूप हताश होते पण काहीच करू शकत नाही.